स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवत आहे. 1,80,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 2025 ची ज्या टेट दिलेली आहे, हे टेट दिलेलेच विद्यार्थी या ठिकाणी या शिक्षक भरतीसाठी पात्र असणार आहे. महत्वाचा विषय असा आहे की विद्यार्थ्यांचा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की जो शिक्षण सेवकांचा जो कालावधी पकडण्यात येणार आहे, त्यात शिक्षण सेवकांच्या शिक्षक जी भरतीत आधी रुजू झालेल्या 2022 या विद्यार्थ्यांमुळे आपला कटअप तर वाढणार नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो जागा नेमक्या किती येणार आहे याबद्दल तर अजूनही आपण साशंक आहोत. कारण रोस्टर अजून क्लिअर व्हायचं आहे, संच मान्यतेचे प्रॉब्लेम आहे, अजून समायोजन झालेलं नाहीये. असे खूप साऱ्या जे प्रॉब्लेम्स आहेत, ती प्रॉब्लेम शिक्षण विभागाच्या समोर आपल्याला दिसत आहे. नेमका आताच मी म्हणजे सकाळी एक व्हिडिओ बनवलेला की कोणता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत. तर यात सोलापूर जिल्ह्याचा आपण अपडेट आपण या ठिकाणी बघतो आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा किती येणार आहेत, रिक्त जागा किती आहेत. त्यात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण जे काही असतील त्याचे, कार्यानुभवचे शिक्षकाच्या जागा, असे विविध विद्यार्थी जे आहेत, आपले फॉलोअर्स आहेत, ते वारंवार मला मेसेज करतात किंवा कमेंटमध्ये देतात की सर कलासाठी व्हिडिओ बनवा, शारीरिक शिक्षणासाठी व्हिडिओ बनवा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वच जशी जशी माहिती आपल्याला अपडेट मिळत आहे तशा तशा पद्धतीने आपण व्हिडिओज बनवण्याचं काम करतो आहे, आपल्याला माहिती अपडेट देण्याचं काम करतो आहे. आपण आपल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील जर माहिती आपण असेल तर ग्रुपला नक्की शेअर करा. आपल्याला जशी माहिती मिळते तशी माहिती शिक्षण विभागातील कोणी जर तुमच्या ओळखीतील असेल तर नक्कीच माहिती मिळवण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. आपण या ठिकाणी बघतो आहे की या ज्या जागा आहेत जिल्हा परिषद सोलापूरच्या, तर 1ली ते 5वी करिता जी काही प्राथमिक विभाग आहे, या प्राथमिक विभागामध्ये 350हून जागा जास्त काय रिक्त आहेत आणि अतिरिक्त पदांचा आकडा मात्र यात कमी आहे, अत्यंत कमी आहे. त्यात जे विद्यार्थी आहेत अतिरिक्त, जसं अहिल्यानगरमध्ये एनटीच्या जागा ज्या अतिरिक्त आहेत, पण या ठिकाणी मात्र अत्यंत कमी जागा अतिरिक्त असल्यामुळे त्यात एनटीच्याही विद्यार्थ्यांना, कारण जिथं जिथं आपण जर बघितलं तर एनटी विद्यार्थ्यांचा आकडा हा जास्त अतिरिक्त असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता 4 ते 5 जिल्ह्यांचा आपण अपडेट त्या ठिकाणी बघितलेला आहे, तर त्यामध्ये मात्र एनटीचा जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त जागा किती येतील तर यावरून आपण एक अंदाज लावू की 350हून जागा, म्हणजे 302हून जागा, म्हणजे 300हून जागा या अहिल्यानगरमध्ये आहेत. सोलापूरमध्ये सुद्धा 300हून अधिक जागा आहेत. 33 जिल्ह्यांचा आपण जर विचार केला तर 10,000 जागा ह्या प्राथमिकच्याच होत आहेत. लक्षात घ्या, 9,900 पेक्षा जास्त जागा होत आहेत. त्यात यावर्षी जास्त जागा का असणार आहे, 15,000 पेक्षा जास्त भरती का असणार आहे, त्यामागचं अजून एक आपण थोडी आयडिया तुम्ही डोक्यात घ्या. पेसाच्या जागा, खुल्या जागा आपल्याला मिळणार आहे. त्यात अजून दुसरी गोष्ट अशी की आश्रमशाळा असतील, भटक्या विमुक्तच्या ज्या शाळा असतील त्या आश्रमशाळा असतील, किंवा अध्यापक शाळा, जे काही कॉलेजेस असतील. नंतर हे प्राथमिकच झालं. जर माध्यमिकचा आपण विचार केला तर नक्कीच या जागा सर्वात जास्त असणार आहे, 15,000हून जास्त जागा असणार आहे. तर त्याचनुसार आपण अंदाज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कायमस्वरूपी सांगत आहोत. कटअप सुद्धा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगत आहोत. एक टोटली खरं आहे म्हणून नाही, एक अंदाज सुद्धा आपण सांगू शकतो, ज्या माध्यमातून आपण आपली आयडिया प्रिफरन्सच्या बाबतीत असेल, तुम्ही तुमच्या जागेच्या बाबतीत असेल, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करता हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि कला, क्रीडा, कार्यानुभवचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे. म्हणजे अत्यंत कमी जी आहे ती स्पर्धा या ठिकाणी दिसत आहे. जशी पोलीस भरतीची स्पर्धा असते, जशी सरळ सेवेची स्पर्धा असते, तलाठीची स्पर्धा असते, एमपीसीची स्पर्धा असते, 4-4, 5-5 लाख अर्ज त्या ठिकाणी येतात, परंतु या ठिकाणी फक्त 1,80,000 विद्यार्थ्यांनीच अर्ज केलेले आहे. 100 पेक्षा कमी जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर सध्या काही नाही. परंतु जे समांतर आरक्षणामध्ये असतील, सेमी इंग्रजीचे असतील किंवा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतील, क्वालिफिकेशन नुसार त्यांचं वेगवेगळे आपण क्लॅरिफिकेशन होणार आहे किंवा त्याचं डिवायडेशन होणार आहे. आणि त्यामुळेच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. ज्यांना अत्यंत कमी गुण आहेत, 50च्या खाली असतील, जे 90च्या खाली असेल, त्यांनी मात्र पुन्हा अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 300+ जागा आपल्याला मिळत आहे. आणि इतर ज्या माध्यमिकच्या जागा आहेत त्या सुद्धा 200 ते 300+ जागा या ठिकाणी मिळत आहेत. 600-700+ जागा आहेत. शारीरिक शिक्षण आणि बाकी जर सोडलं तर ते अजून आकडा आपल्यापर्यंत यायचा आहे. नंतर बीड असेल किंवा जळगाव असेल त्या जिल्ह्याचं सुद्धा आपण अपडेट या ठिकाणी देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हे अपडेट ऐकण्यासाठी नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू तुमच्या सर्वांसोबत आहोत. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंक्स आहेत त्या लिंक्सला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला कॉल करू नका, मात्र आपण मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर देणार आहे.
सोबतच आपल्या प्रिफरन्स देण्याच्या वेळेला आपल्याला सुद्धा मदत करणार आहे. आपण आपला अभ्यास, जिल्ह्यांचा अभ्यास, प्रिफरन्सचा अभ्यास, कॅटेगरीचा अभ्यास, माध्यमाचा अभ्यास, ह्या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. तरच आपल्याला ऍव्हरेज जरी मार्क्स असले तरी आपली या ठिकाणी निवड होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.